मी इथे जमलेल्या माझ्या तमाम शिवभक्तांचे व जिजाऊंच्या रणरागिणी यांचे मनापासून आभार मानतो. असतात आपल्या जीवनातील महत्वाचा वेळ बाजूला काढतात व शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी लावतात. त्याच्यात असं एक बघायला मिळालं की आज लहान पोरं एवढी उत्सुकताने नाचत होती, मिरवणुकीमध्ये बघत होतो. आज मोठ्याची संख्या कमी होती पण लहान मुलांची संख्या खूप जास्त होती आणि हे बघूनच खूप अभिमान वाटतोय लहान मुलांचा. ऍक्च्युअली आपली भावी पिढी आहे. जगतजेता हिंदुस्थानाच्या भूमीला अभिमान वाटावा अशी 2 पुत्ररत्न या महाराष्ट्रातील मायेने दिली. असे म्हणतात, समस्त महाराष्ट्रांच्या मातीतील कण आणि कण जर इतिहासाच्या शौर्याने भारावून गेलेला असेल तर त्या प्रत्येक कण आणि कणाला राजा शिवाजी आणि राजा संभाजी करणे गरजेचं आहे. देखो ये मुल्क मराठों का जहां शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवार पर तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर इनका शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, शेर शिवा ने लाश रखी थी हमारे शान की, तिलक लगा लो इस मिट्टी का, ये धरती है बलिदानों की. आज 350 वर्षानंतरही शिवरायांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगात रक्त संचारतं, एक नवीन जोश उभा राहतो, एक नवीन ताकद उभी राहते. मग एक विचार करा, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मर्द मावळे कसे असतील. अरे कसं असेल त्यांचं साहस, कसं असेल त्यांचं धाडस, कसं असेल त्यांचं कर्तृत्व, अरे कसं असेल ते मर्द मावळे. त्यातला एक छोटासा किस्सा आहे तो तुम्हाला सांगतो मी. बाजीप्रभू देशपांडे, पावनखिंडीची लढाई. इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये कथा आहेच की कसे ते 300 मावळे ते 5000 मुघलांविरुद्ध लढले. हे थोडक्यात सांगणं शक्य नाहीये पण मी नक्की प्रयत्न केले सांगण्याचा की कसे ते 300 मावळे 5000 मुघलांविरुद्ध लढले आणि ते खिंड पावन केली. त्यावेळेला शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर होते आणि पन्हाळगडला सिद्धी जोहरने वेढा दिला होता. आता महाराजांना पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे जायचे होते. बरं, पन्हाळगड ते विशाळगड यातील अंतर जवळजवळ 65 किलोमीटर आणि हा रस्ता दऱ्याखोऱ्यांचा, अंधारी काट्याकोटरांचा आणि भर पावसात त्यांना निघायचं होतं आणि त्यांना हे पूर्ण 65 किलोमीटरचं अंतर पायी पार पाडायचं होतं. कारण का घोडे नेले तर घोडे आवाज करतील आणि शत्रूला जी चाहूल लागेल. म्हणून ते 600 मावळे व महाराज पन्हाळगडावरनं निघाले. जवळजवळ 52 किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडलं आणि सकाळी 6च्या सुमारास हे सर्व पावनखिंडी जवळ पोहोचले. ते सर्व मावळे कालपासून उपाशी होते, थकलेले होते आणि इतक्यात बाजीप्रभू देशपांडेच्या कानावर एक बातमी आली गुप्तचरांच्या माध्यमातून की सिद्धी जोहर बरोबर असणारा सिद्धी मसूद हा 5000 सैनिक घेऊन महाराजांना पकडण्यासाठी महाराजांच्या मागे येतोय. बरं, त्यातलं 2500 सैनिक हे पायदळ होतं आणि 2500 सैनिक हे घोडदळ होतं. आता करायचं काय? मावळे थकलेले होते, उपाशीही होते, पण त्या 600 मावळ्यांना चिंता स्वतःची जीवाची नव्हती तर चिंता महाराजांची होती की महाराजांचा जीव कसा वाचावा. तेवढ्यात बाजीप्रभूने एक युक्ती सुचली. ते 65 किलोमीटर अंतर जवळजवळ त्याने 52 अंतर पार केलं होतं आणि फक्त 13 किलोमीटर अंतर उरलं होतं आणि ते पूर्णपणे मैदानी होतं आणि त्या मैदानामध्ये त्या 5000 मुघलांशी लढणं हे शक्य नव्हतं आणि विधिलिखित होतं. पण बाजीप्रभूने युक्ती सुचली. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही 300 मावळ्यांना घेऊन पुढे निघा आणि 300 मावळ्यांना घेऊन मी इथे खिंड लढतो. महाराज आम्हाला माहिती आहे राजे, आम्ही कालपासून उपाशी आहोत, आम्ही खूप थकलेले आहोत, पण राजे तुम्हाला मी वचन देतो की जिथपर्यंत तुम्ही गडावर पोहोचणार नाही आणि तोफेचे 3 आवाज येणार नाही तिथपर्यंत हा बाजी इथं हलणार नाही, हे तुम्हाला वचन आहे माझं. हे वचन बाजीप्रभूने राजांना दिलं. राजाने कल्पना तितकी आवडली नव्हती पण करणार काय, पर्याय नव्हता. शेवटी मावळ्यांच्या विनंतींना मान देऊन व राजांचं मन घट्ट करून राजे निघून गेले 300 मावळ्याचं. आता त्या खिंडीमध्ये फक्त 300 मावळे आणि बाजीप्रभू देशपांडे होते.
600 मावळ्यांना 5,000 मुघलांविरुद्ध 600 मावळ्यांना लढणं हे अशक्य होतं. पण तिकडे फक्त निम्मेच मावळे होते. लढायचं तरी कसं? त्यामुळे त्याच्या मागे त्याला आता आपण वळतो गनिमी गावाकडे. बरं, नक्की गनिमी गाव म्हणजे काय हे तुम्हाला आधी सांगतो. आपण सर्जिकल स्ट्राईक ऐकतो की प्रत्येक देशातनं सर्जिकल स्ट्राईक केली जाते. हिंदुस्थान, पाकिस्तान, बाकीच्या देशातनं सर्जिकल स्ट्राईक केली जाते. ते नक्की सर्जिकल स्ट्राईक म्हणजे तरी काय हो? तरी सर्जिकल स्ट्राईक शोधली तरी कोणी? सर्जिकल स्ट्राईक म्हणजे गनिमी कावा, आणि जो माझ्या महाराजांनी शोधला 1600च्या काळामध्ये, आणि त्याचा अभ्यास आज पूर्ण देश, पूर्ण जग करते. तर स्ट्रॅटेजी कशी होती की 300 मावळ्यांना लढा द्यायचा होता 5,000 मुघलांना. ते समोर येणारं 5,000 मुघल होतं, त्यांना लढा द्यायचा होता. तर द्यायचं तरी कसा? तर खिंडी निवड, पावन खिंडी निवडण्याचं मुख्य कारण काय होतं? तर त्या खिंडीतनं जास्तीत जास्त एका वेळेला 4 किंवा 5 सैनिक आत येऊ शकत होते. म्हणून बाजीप्रभूंनी 300 मावळ्यांपैकी 100 मावळे हे खिंडीच्या तोंडाशी उभे केले, आणि हे खिंडी निवडचं प्रमुख मुख्य कारण होतं. आता पूर्ण 5,000 सैनिक हे तिथनं येऊ शकत नव्हतं. त्यामुळे 5,000 पैकी 1,000 सैनिक हे त्यातनं आत येणार होतं, आणि त्या 100 मावळ्यांना त्या 1,000 सैनिकांना अंगावर घ्यायचं होतं. स्ट्रॅटेजी अशी होती की एक मावळा हा 10 जणांशी लढेल. एक मावळा हा 10 जणांशी लढेल. पण एक साधा विचार करा मित्रांनो, की समजा तो लढता लढता खाली पडला तर बाजूच्या अंगावर किती मोठी जबाबदारी येईल? 20 जणांची जबाबदारी. आणि या भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात 20 जणांशी लढणं हे फक्त एकाच व्यक्तीला शक्य आहे, आणि तो म्हणजे आपला रजनीकांत. रजनीकांत 20 किंवा 50 जणांशी लढू शकतो, पण साधारण मनुष्य नाही लढू शकत. त्याच्या मागे अजून एक स्ट्रॅटेजी होती. तर बाजीप्रभूंनी काय केलं होतं? बाजीप्रभू देशपांडे स्वतः 2-2 शमशिरी घेऊन समोर उभे होते. एकीचं वजन 6.5 किलो, दुसरीचं वजन 6.5 किलो, पण जवळजवळ 13 किलो वजनी सिलेंडर घेऊन लढणं, तेही कंटिन्यू जिथपर्यंत राजा गडावर पोहोचत नाही तिथपर्यंत. राजांना गडावर पोहोचायला 1 प्रहर म्हणजे 3 तास लागणार होते, आणि याला सर्वांना 3 तास त्या गनिमांना त्या खिंडीत रोखून धरायचं होतं. तर समजा लढाईला सुरुवात झाली, प्रत्येक ते गनिम आतमध्ये 1000 सैनिक पहिले आतमध्ये आले, आणि हे 100 मावळे त्यांना तोंड देत होते. एक मावळा हा 10 जणांना भारी पडत होता. आणि समजा मागे जर सांगितलं तुम्हाला की जर तो मावळा खाली पडला तर काय होणार, तर त्यांनी अशी मागे स्ट्रॅटेजी आखली होती की त्या 100 मावळ्यांच्या मागे एक 25-30 जणांची बॅकअप टीम उभी केली होती, की समजा कुठला मावळा लढता लढता खाली पडला तर त्या 25-30 जणांपैकी एक मावळा पडेल, त्याला बाजूला करेल, त्याची जागा तो घेईल आणि तो लढेल. समजा कुठला मावळा दुसरा खाली लढता खाली पडला तर मागचा मावळा पडेल, त्याला बाजूला करेल, त्याची जागा तो घेईल आणि तो लढेल. अजून 1000 होते. ते संपले का त्याच्या मागे अजून 1000, त्याच्या मागे अजून 1000 होते, आणि ते ताजी तवार आणि फ्रेश होते. पण या 100 जणांना काही ऑप्शन नव्हता. हे कालपासून थकलेले उपाशी होते, यांना लढायचंच होतं, कारण प्रत्येकाला कामं वाटून दिलेली होती. लढाईला सुरुवात झाली. भरघोस मोठं युद्ध चालू झालं. पहिले 500 सैनिक कापले गेले, त्याच्या मागचे 500 कापले गेले. एक मावळा प्रत्येक सैनिकाला भारी पडत होता. सिद्धी मसूद हे बघत होता. तो अक्षरशः वैतागला. त्याला करावं तरी काय, कारण का जर 100 मावळ्यांना क्रॉस करून कुठला गनिम आतमध्ये गेला तर त्याच्या मागे अजून 30-25 जणांची बॅकअप टीम होती, तो तिकडे संपणार. तरी समजा त्या 100 मावळ्यांना क्रॉस करून चकमा देऊन किंवा 25 मावळ्यांना चकमा देऊन कुठला गनिम आतमध्ये गेला तर त्याच्या मागे बाजीप्रभूने 30 जणांना अजून टेकडीवर उभे केले होते. ते त्या गनिमांवर येणाऱ्यांना भाला, दगड, धोंडे, भाला फेकत होते. समजा तरी सुद्धा त्या 100 जणांना क्रॉस करून, त्या 25 जणांना क्रॉस करून, त्या वरील उभ्या असलेल्या मावळ्यांना क्रॉस करून कुठला गनिम आतमध्ये शिरला तर महाराजांनी स्वतः आतमध्ये 30-50 जणांची बॅकअप टीम उभी केली होती. 50 जणांना खिंडीमध्ये अडून ठेवलं होतं. अरे हो, याला म्हणतात चक्रव्यूह. आणि हे चक्रव्यूह तोडणं त्या 5,000 मुघलांना तर सोडाच, हे 10,000 मुघलांना देखील अशक्य होतं. पटापट मुघल कापत होते, मावळे प्रत्येक मुघला भारी पडत होता. आणि हे बघून सिद्धी मसूद बघून वैतागला होता. त्याने एका सैनिकाला बंदूक घेऊन बोलवलं. आणि हो, त्या काळामध्ये बंदुकी होत्या, कारण का त्या काळात इंग्रज होते. भले AK-47 होत्या, पण रायफली मात्र नक्की होत्या. त्याने सैनिकाला बोलवलं आणि सांगितलं, अरे वो बाजी है ना बाजी, पहले उसको खत्म करो. अगर वो मर गया ना तो सारे मावळे हट जाएंगे, हम लोग लड़ाई जीत जाएंगे.
त्याने सांगितल्याप्रमाणे एका कोपऱ्यात गेला आणि बाजी प्रभू नेम धरू लागला. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, 30 मिनिटं होऊन गेली, अजून गोळी सुटली नव्हती. अजून बाजीप्रभू देशपांडे लढत होते. तो सिद्धी मसूद वैतागला आणि म्हणाला, अरे अरे तुम क्या कर रहे हो? अरे जल्दी से उसे गोली मारो, अगर वो मर गया तो सारे मावड़े हट जाएंगे, हम लोग लड़ाई जीत जाएंगे. तो सुद्धा बोला, अरे गोली मारने को तो मैं अभी मारूं, लेकिन मुझे ये तो बताओ कि इनमें से बाजी है कौन? कारण का प्रत्येक मावळा बाजीसाठी लढत होता. तेव्हा सिद्धी मसूदने जे बाजी प्रभूंचं वर्णन केलं ते आपल्याला ती इतिहासामध्ये लढाई दर्शवते की ती लढाई कशी लढली गेली असेल. ते वर्णन काय, ते वर्णन प्रत्येकानं ऐका. जो सबसे लाल हुआ ना वो है बाजी. जो सगळ्यात लाल झालाय ना तो आहे बाजी. अरे ज्याच्या केसापासून नखापर्यंत घडाघडा रक्त वाहते आणि जखमा झाल्यात ना तो आहे बाजी. अरे जो 2-2 शमशीर घेऊन लढतोय ना तो आहे बाजी. अरे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि राग आहे आणि त्या रागाच्या बरोबर शत्रूंना कापतोय ना, अरे तो आहे बाजी. अरे उसको बोले खत्म करो, अगर वो मर गया ना तो हम लोग लड़ाई जीत जाएंगे. सिद्धी मसूदने केलेल्या वर्णनाप्रमाणे त्या सैनिक बाजूला गेला व बाजीप्रभूंना नेम धरू लागला आणि त्याने गोळी बरोबर झाडली आणि ती गोळी बरोबर बाजीप्रभूंच्या छात्रामध्ये लागली आणि बाजीप्रभू देशपांडे खाली कोसळले. राजांना पोहोचला 3 प्रहार, 1 प्रहार मध्ये 3 तास लागणार होते, पण जवळजवळ 4 तास झाले, 5 तास झाले लढाई चालू होती. कारण का तिथे विशाळगडावर अजून एक वेढा दिला होता आणि हे जे मावळे 300 मावळे महाराजांसोबत गेले होते त्यांनी पूर्ण 65 किलोमीटर अंतर हे पायी पार पाडलं होतं आणि खूप थकले होते आणि उपाशी देखील होते आणि तो वेढा फोडायला अजून खूप कालावधी लागणार होता. इकडे सकाळी 9ला सुरू झाली लढाई, जवळ संध्याकाळचे 5 वाजले ते लढत होते. ते 300 मावळे कालपासून उपाशी थकले होते तरी ते लढत होते. का तर स्वराज्यासाठी, राजांसाठी. बाजीप्रभू देशपांडे खाली पडले आणि इतक्यात त्यांना आठवलं अजून तोफेचे आवाज झालेले नाहीये, म्हणजे अजून माझे राजे गडावर पोहोचले नाहीयेत. बाजूला कली येऊन यम उभा राहिला होता. ते ताकशी उठले आणि यमाला सांगितलं, जिथपर्यंत माझा राजा गडावर पोहोचणार नाही तिथपर्यंत तुला मला घेऊन जायची आज्ञा नाहीये. ते पुन्हा 2-2 शमशीर घेऊन लढू लागले. त्यांच्या केसापासून नखापर्यंत रक्त घडाघडा वाहत होतं, जखमा झाल्या होत्या, एक गोळी लगेच हातात लागली होती तरी ते 2-2 शमशीर घेऊन लढत होते. का? स्वराज्यासाठी, राजेगडावर पोहोचवण्यासाठी, राजांना सुखरूप वाचव यासाठी. शेवटी विशाळगडाचा वेढा फुटला. राजे व 300 मावळे गडावर गेले आणि सर्व पहिले राजांनी काम केलं ते म्हणजे तोफेचे 3 सलाम्या दिल्या आणि त्या तोफेचे 3 नावात बाजीप्रभूंचे कानी येऊन लागले आणि बाजीप्रभूंनी शस्त्र सोडले. त्यांना कळून चुकलं की तोफेचे 3 नावं झाले म्हणजे माझा राजा गडावर पोहोचलेला आहे. बाजूला असलेल्या काळात त्याने सांगितलं की ज्या कामासाठी तू आलायस ते काम कर, या देहाला यत्नमुक्त कर, या देहाला घेऊन जा, कारण का माझा राजा गडावर पोहोचलेला आहे आणि राजांना दिलेलं वचन मी पूर्णपणे पार पाडलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे तिकडे धरार्थी पडले. जे उरलेलं सैनिक होतं ते पुढे सरसावलं. जेव्हा लढाई संपली तेव्हा राजे स्वतः बाजीप्रभूंना घेण्यासाठी त्या पावनखिंडीजवळ आले, पण बाजीप्रभूंचं व त्या मावळ्यांचं त्यांना शव देखील नाही मिळालं. कारण का उरलेले 2,500 सैनिक ते पूर्ण सैनिक त्यांच्या अंगावरनं गेलं होतं आणि त्यांचे चिथडे झाले होते. म्हणून श्री बाजीने रक्त फिरले खिंडी त्या काळा, श्री बाजीने रक्त फिरले खिंडी त्या काळा, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा अभिषेक झाला. अहो तो शाहिस्ते खान, औरंगजेबाचा मामा प्रति औरंगजेब, स्वराज्यावर स्वारी करण्याआधी म्हणतो कसा, बेटा आलमपना शिवा का मूल्य है कितना, तुम्हारे मामोजात के दाहिने हाथ की 3 उंगलियों जितना. अहो 3 बोट कापली महाराजांनी त्याची त्या लाल माला छावण्यामध्ये. कसा बसा पळून महाराष्ट्रातून पळून जाऊन तेव्हा औरंगजेब दरबारात गेला. तेव्हा औरंगजेबाने त्याला विचारलंय, मामूजान मामूजान दक्कन से हमारे लिए क्या लेकर आए हो. तेव्हा म्हणतो कसा, आलमपना उस शिवा से मुश्किल से अपना हाथ बचा के लाया हूं.
असे कित्येक खान आणि खानावळ महाराजांनी आपल्या बुद्धीच्या आणि शौर्याच्या जोरावर धुळीला मिळवली. महाराज एकदा आग्र्याला गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत शंभूराजे देखील होते. तेव्हा शंभूराजे होते जवळजवळ 9 वर्षाचे. महाराज आग्र्याला पोहोचले, औरंगजेब दरबारात पोहोचले आणि औरंगजेबाने महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं. आणि हे बघून स्वराज्याचा सिंह दहाडला आणि म्हणाला, राम सिंह हमारे आगे कौन खड़ा है? राम सिंह म्हणाला, जोधपुर के राजा जसवंत सिंह जो आमच्याच भावांना पाठ दाखवून आमच्याच मुलखातनं पळून गेला, त्याला 5,000 मनसबदारी आणि आम्ही रांगेत त्याच्या मागे उभे. नहीं राम सिंह नहीं, हम ये कदापि बर्दाश्त नहीं करेंगे. एक को आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही, असे म्हणून राजे दरबारातनं निघून गेले. आणि अखेर हा स्वराज्याचा सिंह त्या आग्र्यामध्ये अडकला. पण त्यावेळेला शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे हे औरंगजेब दरबारात येत जात असत. एकदा भर दरबारात औरंगजेबाची मल्ल कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाहीये. दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेब याचा अपमान करणारे, भर दरबारात अपमान करणारे या जगात फक्त 2च राजे होऊन गेले, राजे शिवाजी आणि राजे संभाजी. तिकडे आग्र्यामध्ये स्वराज्यात जीव अडकला होता. इकडे लोक महाराष्ट्रामध्ये देवाला विनवण्या करत होत्या की हे पंढरीचे पांडुरंगा आमच्या राजाला सोडव, हे हनुमंता, हे श्रीरामा, ज्यांच्यामुळे तुमची मंदिर सुखरूप आहेत त्या राजाला सोडव, हे तुळजाभवानी आम्हाला तोल दे, त्या राजाला सोडव. अखेर तुळजाभवानी मराठ्यांना प्रसन्न झाली, पण राजे आग्र्यावरनं सुखरूप सुटले. पण नंतर जवळजवळ राजे महाराष्ट्रात परत आले आणि स्वराज्याची स्थापना महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि अखेर 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचं देहावसान झालं आणि पूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. विश्ववंदनीय भारत माता का राज सिंहासन टूटा था, पर अब शिकस्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराय था. समर्थ आए, तुकाराम आए, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गागा बट्टा है, राज्याभिषेक का मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दखन ये गाए, हमारे राजा जी आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का वो दिन शुभमंगल था और पराभय शिकस्त होने वाला राष्ट्रपुरुष हमारा शिवराय था. आज 350 वर्षानंतर आपण शिवरायांच्या वेळेमध्ये जयंती साजरी करतो. खरं सांगायचं तर शिवाजी महाराज जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आपल्याला वेळेचा अवधी आहे, त्यामुळे इथेच थांबतो. पण एक नक्की सांगतो तुम्हाला की आता जेव्हा संभाजी महाराज हे औरंगजेब दरबारात अडकले होते, तेव्हा औरंगजेबाने त्यांना 40 दिवस यमयातना दिल्या. त्यांचे डोळे फोडण्यात आले, त्यांची कातडी ही सोलण्यात आली पूर्णपणे, पायापासून डोकापर्यंत त्यांचे लहान लहान तुकडे करण्यात आले. अशा यमयातना औरंगजेबाने शंभू महाराजांनी दिल्या आणि त्याचं आपण बलिदान मास म्हणून आपण पाळतो. माझी एक अशी इच्छा आहे की बलिदान मास हे आपल्या गावातनं प्रथा एक सुरू व्हावी आणि आपल्या गावातनं देखील बलिदान मास पाळलं जावं, ही एक इच्छा आहे. साध घालुनी पवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला, दऱ्या खोऱ्यामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. अर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद, महापराक्रमी, महातेजस्वी, चारित्र्य संपन्न, मुघल संवारक, मृत्युंजय, सर्जा, रणधुरंधर, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. अरे नमो पार्वती पदे हर हर महादेव. धन्यवाद.